CET 2024 ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ते काय आहे आनंदाची बातमी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जे तुमचं MST CET 2024 होतं ते ह्याच्यावर आपण दोन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहे. एक म्हणजे तुमचं MST CETचं जे एक्झाम आहे ते एक्झाम नेमकं कधी होणार आहे आणि केव्हापासून चालू होणार आहे. काल 29/2 रोजी 29/2 रोजी तुम्हाला त्यांनी एक महत्त्वाचे एक अपडेट दिलेलं आहे. तुम्हाला ते स्पष्ट दिसत असेल. दिनांक 19/2/2024 रोजी MST CET 2024 जाहीर सूचना क्रमांक 1 त्यांच्याकडे एक जाहीर सूचना त्यांनी दिली आहे तुमच्यासाठी. तर ह्या सूचनेमध्ये त्यांनी तुम्हाला स्पष्ट दिलेले आहेत. तर पहिला आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन अपडेट्स इथं पाहायला मिळणार आहेत. तर पहिला आहे 2024-25 करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिक औषध निर्माणशास्त्र बी प्लॅनिंग कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेणाऱ्या येणाऱ्या MST CET 2024 सामायिक प्रवेशकरिता PCB आणि PCM ग्रुप दिनांक 16/4/2024 ते 30/4/2024 पर्यंत हा एक्झाम होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अपडेट काय दिले त्यांनी 16/4/2024 ते 30/4/2024 या कालावधीत महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, असं तुम्हाला स्पष्ट त्यांनी जाहीर सूचना दिलेल्या आहे. म्हणजे फर्स्ट अपडेट काय आहे, तुम्हाला एक्झाम कधी होणार म्हणजे 16 एप्रिल पासून चालू होणार आहे आणि 30 एप्रिलला संपणार आहे. हे पहिला एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. आणि त्यानंतर दुसरं अपडेट म्हणजे जे तुमचं CET फॉर्म भरायचं होतं ते अगोदर किती होतं तारीख तुम्हाला माहीत असेल सर्वांना. तर दिनांक 1 मार्चपर्यंत तुम्हाला दिलेले होतं. पण सध्या त्यांनी काय दिलेत, मुदतवाढ कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. तिथं तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. बघा तुम्हाला काय काय दिलं त्यांनी. जे तुमचं CET एक्झाम आहे MST CET त्याचं परत फॉर्म भरण्यासाठी PCM किंवा PCB ग्रुपसाठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चित करण्यासाठी दिनांक 2/3 पासून 2/3/2024 ते दिनांक 8/3/2024 पर्यंत मूळ कालावधी मुदतवाढ कालावधी तुम्हाला वाढवून दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला टाइम जास्त मिळालेला आहे. अजून कोण ॲप्लिकेशन करणार असेल तर लवकर ॲप्लिकेशन करा, कारण हा फॉर्म लवकर परत संपणार आहे. 8 मार्चपर्यंत तुम्हाला टायमिंग दिलेले आहे. तर आज आहे 5 मार्च. तर लवकर तुम्ही अजून जे कोणी फॉर्म भरणार आहेत त्यांनी फॉर्म भरू शकता. हे होतं दोन अपडेट. एक म्हणजे एक्झाम कधी आहे ते तुम्हाला त्याने तारीख इथं दिलेले आहेत, तारीख दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेले आहे त्याचं सुद्धा इथं तुम्हाला स्पष्ट त्यांनी दिलेले आहेत. अजून 8 तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डेट वाढवून दिलेले आहेत. तर अजून कोण राहिले असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावी. हे होतं दोन अपडेट. तर सर्व विद्यार्थ्यांना जर अजून कोण भरणार असेल तर त्यांना जर माहीत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, त्यांनी सुद्धा उपयोग होईल. ओके, परत एक असंच नवीन अपडेट घेऊन येतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.